नमस्कार, तुम्ही देखील पनीर लवर आहात का? तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी. सुरतची सुप्रसिद्ध अशी पनीर घोटाळ्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी कमी साहित्यात झटपट तयार होणारी, अगदी हॉटेलसारखी टेस्ट असणारी ही रेसिपी कशी बनवायची ते या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. सगळ्यात अगोदर या ठिकाणी घोटाळा बनवण्यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य बघूयात. तर या ठिकाणी 2 मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे घेतलेले आहे, 1 टोमॅटो, भरपूर सारी कोथिंबीर, त्यानंतर 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ, ठेचून घेतलेलं आलं लसूण, 5 ते 6 कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्यांचे बारीक काप आणि 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. त्यानंतर लागणारे मसाले बघूयात. यामध्ये बेसिक मसाल्यांचा वापर केला जातो. त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना जिरा पूड आणि 1 चमचा पावभाजी मसाल्याचा वापर या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पनीर घोटाळा हा बहुधा मोठ्या तव्यावरती किंवा लोखंडी तव्यावरती केला जातो. त्यासाठी मी या ठिकाणी मीडियम साईजचा लोखंडी तवा घेतलेला आहे. त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून घेतलं. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहे. जिरे छान तडतडले की त्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेले कांदे घालून घ्यायचे आहे. कांदा मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटासाठी कलर चेंज होईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. पनीर घोटाळा बनवताना जेवढा शक्य होईल तेवढा बारीक कांदा कापून घ्यायचा आणि मग तो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी 2-3 मिनिटानंतर कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. आता यामध्ये ठेचून घेतलेलं आलं लसूण आणि हिरवी मिरची घालून घेतलेली आहे. याऐवजी तुम्हाला हवं असेल तर हिरवी मिरची आणि आलं लसणाचा पेस्ट देखील घालून घेऊ शकता. दोन्ही व्यवस्थित परतवून घेतलं की मग लगेचच यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. तर साधारणतः 1.5 चमचा एवढं बेसन पीठ मी घेतलेलं आहे. बेसन पीठ व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. यामुळे पनीर घोटाळ्याला छान बाइंडिंग येते. यासाठी यामध्ये 1 चमचाभर बेसन घालून घ्यायचं आहे. तर 1 ते 1.5 मिनिटासाठी बेसन मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. बेसन घातल्यानंतर व्यवस्थित कंटिन्यू हलवून घ्यायचं आहे, कारण बेसन खाली चिटकण्याची शक्यता असते. बेसन व्यवस्थित परतवून झालं की मग यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो देखील घालून घ्यायचा आहे. टोमॅटो घालून घेतला की तोही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. कांद्याप्रमाणेच टोमॅटो देखील मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो घातल्यामुळे एकतर बेसन हे जळत नाही आणि छान व्यवस्थित परतलं देखील जातं. टोमॅटोचा जो रस आहे तो बेसनमध्ये उतरतो आणि बेसनचा फ्लेवर जो आहे तो कमी होतो. यामुळे भाजीला किंवा घोटाळ्याला बेसनची टेस्ट येत नाही. आता या ठिकाणी बऱ्यापैकी व्यवस्थित टोमॅटो देखील थोडासा शिजलेला आहे. आता यामध्ये मसाले घालून घेऊयात. तर सगळ्यात अगोदर हळद घालून घेतली. त्यानंतर लाल तिखट, काश्मीरी लाल तिखटाचा वापर मी या ठिकाणी केलेला आहे. धना पावडर, पावभाजी मसाला, गरम मसाला आणि मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर सगळे मसाले हे एकजीव करून घ्यायचे आहेत. मसाले घातल्यानंतर सगळी जी प्रोसेस आहे ती आपल्याला झटपट करायची आहे, कारण आपण सुरुवातीलाच बेसन घातलेलं आहे. बेसन पटकन जळलं जातं आणि त्यामुळे मसाले देखील करपण्याची शक्यता असते. व्यवस्थित सगळं मिक्स करून झालं की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली आणि लगेचच यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं. यामुळे मसाल्यांचा फ्लेवर जो आहे तो टिकून राहण्यासाठी मदत होते. थोडं थोडं पाणी घालून सगळे जे पदार्थ आहेत ते व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. बेसन असल्यामुळे आपण थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित बेसन देखील शिजवून घेणार आहोत आणि टोमॅटो कांदा देखील त्याचा गाळ होईल इतपत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी मी पुन्हा एकदा पाणी घालून सगळे पदार्थ व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत. पाणी घातल्यानंतर मंद आचेवरती सगळे पदार्थ शिजवून घेतल्यामुळे ग्रेव्हीला छान अशी तर्री देखील येते. थोडं थोडं करून 1.5 वाटी एवढं पाणी घालून मी छान ग्रेव्ही शिजवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता छान तर्री देखील आलेली आहे. थिकनेस पण आपल्या ग्रेव्हीला आलेला आहे आणि कांदा टोमॅटोचा देखील छान शिजून गाळ झालेला आहे. तर अशा पद्धतीची ग्रेव्ही आपल्याला तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये पनीर किसून घालून घ्यायचं आहे. तर थोडंसं पनीर मी साईडला करून ठेवणार आहे. अर्ध्याच्या
पेक्षा थोडं जास्त एवढं पनीर मी यामध्ये किसून घातलेलं आहे. ते व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. 2 बॅचमध्ये पनीर घातल्यामुळे एक तर सुरुवातीला जे आपण पनीर घालतो ते थोडंसं शिजलं जातं आणि त्याचा चुरा होतो आणि नंतर जर आपण थोडंसं पनीर घातलं तर अखंड किंवा लांबसर असं पनीर आपल्या घोटाळ्यामध्ये राहतं. आता हे सगळं पनीर व्यवस्थित मिक्स करून झालं की फ्लेवरसाठी पुन्हा एकदा मी 1 चमचाभर कश्मीरी मिरची घालून घेतलेली आहे. कश्मीरी मिरची घातली की ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. त्याचसोबत हवा असेल तर थोडासा पावभाजी मसाला देखील तुम्ही ॲड करून घेऊ शकता. तर यामध्ये तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी सगळ्या रेसिपीमध्ये कश्मीरी मिरचीचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर जास्त तिखट असणारी मिरची पावडर देखील यामध्ये वापरू शकता. पुन्हा एकदा थोडंसं पनीर मी किसून घातलेलं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर साधारणतः 2 ते 2.5 वाट्या मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला घट्ट किंवा पातळ घोटाळा हवा असेल त्या पद्धतीने किंवा तेवढ्या पाणी तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता. मी थोडीशी घट्टसर ठेवणार आहे. त्यासाठी मी 2 वाट्या सुरुवातीला पाणी घालून घेतलेलं आहे आणि आवश्यकता पडली तर अर्धी वाटी यामध्ये आणखी पाणी घालून घेणार आहे. सतत हलवून घेत व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळी देखील आणून घ्यायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आणि घट्टसरपणा देखील छान आलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला हवं असेल तर थोडंसं बटर देखील घालून घेऊ शकता. आता यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊयात. व्यवस्थित मिक्स करूयात आणि अशा पद्धतीने झटपट हॉटेलसारखा क्रीमी, बटरी आणि खाण्यासाठी तितकाच टेस्टी असा हा पनीर घोटाळा आपला तयार झालेला आहे. याच तव्यावरती आपण पाव गरम करून घेणार आहोत. या भाजीमध्ये पाव गरम केले की खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागतात. तर अशा पद्धतीने आपली पनीर घोटाळ्याची रेसिपी जी आहे ते तयार झालेली आहे. अतिशय टेस्टी, क्रीमी आणि बटरी अशी हॉटेल स्टाईल पनीर घोटाळ्याची रेसिपी तयार झालेली आहे. तर या 31ला तुम्ही देखील पनीर घोटाळ्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी रेसिपीज बाय सुप्रिया चॅनलला फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.